नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आली आहे कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी कर्जमाफी होणार का? एकंदरीतच या ठिकाणी बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी संदर्भात यांनी काय म्हटलं आहे। त्याच मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी संदर्भात काय वक्तव्य केलं आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेत आहोत। शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा, राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, बँकेकडून शेतकऱ्यावर होणारी जबरदस्ती थांबवावी आणि कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या भावावर नव्हे तर त्यांच्या संपूर्ण आर्थिक परिस्थितीच्या आधारे द्यावी या मागणीसाठी सोमवारी क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला तहसीलदार कार्यालयात बैलगाडीचा मोर्चा काढण्यात आला। कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास राज्यभर असे बैलगाडी मोर्चे काढले जातील, असे शेवटचा मोर्चा मुंबई मंत्रालयात नेण्याचे येईल असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे। कारण की निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी निवडून येण्यापूर्वी कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊनही सरकार कर्जमाफी देत नाही। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मोठा निर्णय, एकंदरीतच महायुती सरकारच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी। कारण विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर हे आश्वासन पाळले नाही आणि उलट पक्षी सरकारकडून गुपचूपपणे कर्ज फेडण्याचे आवाहन करण्यात येत आहे। त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक दिशाभूल केली असून महायुती सरकार आणि संबंधित घोषणा करणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। त्यानंतर लाडकी बहीणची पडताळणी ठप्प, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी मार्चला लाभार्थी संख्या वाढल्याचे उघड। लाडकी बहीण योजना बंद होणार का त्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे। बघू शकता लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, पण कृषी मंत्री कोकाटे यांचं वक्तव्य, राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून तिच्यामुळे राजकारण तापायला लागलं असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार दौऱ्यावर मोठं विधान केलं आहे। त्याचं स्पष्ट त्यांनी असं योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मात्र यामुळे इतर योजना बंद होतील असं अजिबात नाही। कारण एकंदरीतच या ठिकाणी बघितलं नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाचे नुकसान झाल्यामुळे एकंदरीत पाहणी करण्यासाठी कोकाटे गेले असताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला की तात्काळ पंचनामे करून मदत दिली जाईल। परंतु एकंदरीतच या ठिकाणी कृषी मंत्री कोकाटेंचं वक्तव्य असं आहे की लाडकी बहिणीमुळे एकंदरीतच तिजोरीवर ताण आहे आणि एकंदरीतच कर्जमाफी देताना दिसत नाही आहे। एकंदरीतच शेतकऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र अर्जाची पडताळणी केली जाईल असे राज्य सरकारकडून एकंदरीतच या ठिकाणी जानेवारीचे जाहीर करण्यात आले होते। परंतु पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेची संख्या कमी होण्याची जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्चच्या लाभार्थी संख्या वाढल्याचे समोर आले आहे। जानेवारीच्या 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरून 2,41,00,000 जणींचे अनुदान देण्यात आले। त्याचवेळी फेब्रुवारी व मार्च अनुदान देताना ही संख्या 2,47,00,000 झाली। त्यामुळे योजनेची पडताळणी सध्या ठप्प झाल्याची चर्चा आहे। धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।